बांधकाम किंवा अगदी नकाशा बनवताना एक खूप मोठं आव्हान समोर येतं. ते म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी वापरल्याशिवाय एकदम परफेक्ट 90 अंशाचा कोन कसा तयार करायचा. चला तर मग आज आपण याच मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. जरा विचार करा. समजा एका मोकळ्या मैदानात उभं राहून एका सरळ रेषेवर एकदम अचूक काटकोन तयार करायचा आहे. आता आपल्याकडे ना लेझर आहे ना GPS. मग कसं करणार? हे एक प्रॅक्टिकल कोड आहे आणि आज आपण तेच सोडवणार आहोत. आता ही सगळी प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक खूप महत्वाची संकल्पना आहे. लंबपाद किंवा ज्याला इंग्रजीत फूट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या बिंदूपासून पायाभूत रेषेपर्यंत सगळ्यात जवळचं अंतर, जे नेहमी काटकोनाचंच असतं. आपल्याला बरोबर हाच बिंदू शोधायचा आहे. तर मग सुरुवात करूया पहिल्या उपायाने. आपलं पहिलं साधन आहे क्रॉस स्टाफ. नावाप्रमाणेच हे एक साधं पण खूपच प्रभावी उपकरण आहे. चला बघूया हे नक्की कसं काम करतं. ही पद्धत खरं तर अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी आपल्याला क्रॉस स्टाफला बेस लाईनवर एका अंदाजे योग्य ठिकाणी उभं करायचंय. मग त्याच्या एका फटीतून बेस लाईनच्या शेवटच्या टोकाकडे बघायचं आणि मग काय, दुसऱ्या फटीतून जी बरोबर 90 अंशाच्या कोनात असते आपल्या मुख्य वस्तूकडे नजर टाकायची. आता बघा, इथे स्लाइडवरच्या चित्रात हेच किती छान दाखवलंय. आपलं मुख्य ध्येय काय आहे तर AB या रेषेवर P1 हा असा बिंदू शोधणं की जिथून P कडे बघितल्यावर बरोबर काटकोन तयार झाला पाहिजे. आणि क्रॉस स्टाफ आपल्याला नेमका हाच बिंदू शोधायला मदत करतो. ठीक आहे, पण समजा पहिल्या प्रयत्नात वस्तू दिसलीच नाही तर अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला फक्त स्टाफला त्या बेसलाईनवर थोडं पुढे किंवा मागे सरकवत राहायचंय आणि मग ज्या क्षणी ती वस्तू आणि बेसलाईनचं टोक दोन्ही एकाच वेळी अचूक दिसतील, बस समजून जा की तो परफेक्ट बिंदू सापडलाय. आणि हो, एक गोष्ट तर विसरून चालणारच नाही. अचूकतेसाठी हे खूप महत्वाचं आहे की ही सगळी प्रक्रिया करताना स्टाफ जमिनीवर अगदी सरळ उभा राहायला पाहिजे. तो अजिबात हलता किंवा फिरता कामा नये, कारण थोडी जरी चूक झाली ना तरी मोजमापात खूप मोठा फरक पडू शकतो. बरं, आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. याचं नाव आहे इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर. हे उपकरण दिसायलाही वेगळं आहे आणि याची काम करण्याची पद्धतही जरा हटके आहे. चला बघूया तरी काय आहे हे. ही पद्धत ना खूपच इंटरेस्टिंग आहे. इथे गंमत अशी आहे की उपकरण जमिनीवर ठेवायचंच नाहीये तर ते हातात धरायचंय. मग जो कोणी निरीक्षक आहे तो बेसलाईनच्या शेवटच्या टोकाकडे म्हणजे B पॉइंटकडे बघत बेसलाईनवर चालायला सुरुवात करतो. हे बघा, या चित्रात दाखवले तसं तो निरीक्षक चालत असताना उपकरणातून एकाच वेळी दोन गोष्टी बघत असतो. एक म्हणजे समोरचा रॉड B आणि दुसरी म्हणजे वस्तू P ची आरशात दिसणारी प्रतिमा. आता त्याचं काम काय तर चालत चालत या दोन्ही प्रतिमांना एका सरळ रेषेत आणणं. आणि मग तो क्षण येतो, चालता चालता एक असा पॉइंट येतो जिथे ती वस्तूची प्रतिमा आणि समोरचा रॉड एकमेकांवर अगदी तंतोतंत जुळतात. हाच तो युरेका मोमेंट. याचाच अर्थ आपण बरोबर त्या योग्य जागी पोहोचलो आहोत. मग काय, फक्त खाली बघायचं. त्या उपकरणाच्या अगदी खाली जमिनीवर जो बिंदू असेल तोच आहे आपला लंबपाद P1. किती सोपी आणि हुशारीची पद्धत आहे नाही का? तर आपण आता दोन वेगवेगळ्या पद्धती बघितल्या. दोन्हीचं काम एकच आहे, काटकोन शोधणं. पण मग त्यांच्यात नक्की फरक काय आहे? चला त्यांची एक समोरासमोर तुलनाच करून बघूया. हे बघा, ही स्लाइड दोन्ही पद्धतींमधला फरक एकदम स्पष्ट करते. क्रॉस स्टाफमध्ये काय होतं, उपकरण हलवलं जातं, तर ऑप्टिकल स्क्वेअरमध्ये निरीक्षक स्वतः चालतो. क्रॉस स्टाफमध्ये दोन वेगवेगळ्या वेळी बघावं लागतं, तर ऑप्टिकल स्क्वेअरमध्ये एकाच नजरेत दोन गोष्टी जुळवाव्या लागतात. साहजिकच दोन्हीसाठी लागणारं कौशल्यसुद्धा वेगळं आहे. पण एक मिनिट, आपण हे सगळं करतोय तरी का? म्हणजे हा काटकोन शोधणं इतकं महत्वाचं काय आहे? चला आता बघूया की या एका मूलभूत कौशल्याचं आपल्या जगात नेमकं काय महत्त्व आहे. आपण आपल्या आजूबाजूला जे काही बांधकाम बघतो, मग ते अचूक नकाशे असोत, मोठमोठ्या इमारतींचे पाया असोत, सरळसोट रस्ते असोत किंवा अगदी जमिनीच्या सीमा, ह्या सगळ्यांचा पाया काय आहे माहितीये? तर तो आहे एक अचूक काटकोन. खरं सांगायचं तर या एका लहानशा कौशल्याशिवाय आपलं आधुनिक जग उभंच राहू शकलं नसतं. आणि शेवटी ह्या सगळ्याचं सार एकाच वाक्यात आहे, जेव्हा पद्धत अचूक वापरली जाते तेव्हा त्या उपकरणाच्या बरोबर खालचा बिंदू
हाच तो नेमका बिंदू असतो ज्याच्या आपण शोधात असतो, ह्यात शंकाच नाही. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच. आजच्या लेझर आणि जीपीएसच्या युगात भूमितीच्या साध्या नियमांवर आधारलेले हे सोपे उपाय आपल्याला नक्की काय शिकवतात? मला वाटतं ते आपल्याला हेच शिकवतात की मोठी आव्हानं सोडवण्यासाठी कधीकधी सगळ्यात सोपे आणि हुशारीचे उपायच सर्वोत्तम असतात.